सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री साईबाबा हॉस्पिटलला साई भक्तांकडून 21 लाखांच्या वैद्यकीय उपकरणांची देणगी। नवीन उपकरणांमुळे रुग्णांच्या तपासण्या व शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाने होणार। रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक, सैनिक सेवानिवृत्त व उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणार असून रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल। गांधीधाम गुजरात येथील जय साई फाउंडेशन तर्फे श्री साईबाबा हॉस्पिटलला 21 लाखांच्या वैद्यकीय उपकरणांची देणगीही देण्यात आली आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या श्री साईबाबांच्या शिकवणीतूनच श्री साईबाबा संस्थानामार्फत कार्यान्वित करण्यात आली आहे। श्री साईबाबा रुग्णालय व श्री साईबाबा पाट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा दिली जाते। अनेक साई भक्त आपल्या श्रद्धेच्या भावनेतून संस्थानाच्या विविध उपक्रमांसाठी देणगी स्वरूपात योगदान देतात। अशाच सेवाभावी वृत्तीने गांधीधाम गुजरात येथील जय साई फाउंडेशनच्या वतीने साई भक्त हसीजा राजीव कुमार, हसीजा मनु मोहित जैडका आणि व्हिंकी लुंबा यांनी श्री साईबाबा हॉस्पिटलसाठी ₹21 लाख मूल्याचे TMT मशीन आणि गायस्टर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट सेट देणगी स्वरूपात प्रदान केले। संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या देणगीदार साई भक्तांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केलाय। सदर उपकरणांचे लोकार्पण व पूजन साई भक्त हसीजा राजीव कुमार, हसीजा मनु मोहित जैडका आणि व्हिंकी लुंबा यांच्या हस्ते तसेच श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉक्टर शैलेश ओक, सेवानिवृत्त सैनिक व उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांची उपस्थितीत संपन्न झाले। या अत्याधुनिक उपकरणांमुळे कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभागातील तपासण्या आणि शस्त्रक्रिया अधिक प्रभावी तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणार असून रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल। श्री साईबाबा संस्थान या अमूल्य योगदानाबद्दल जय साई फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानते आणि अशा सेवाभावी उपक्रमांमुळे साईबाबांची शिकवण अधिक दृढ होत असल्याची प्रतिक्रिया संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी।